नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आपल्या देवाऱ्यामध्ये या दोन मूर्त्या कधीच एकत्र ठेवू नका. यामुळे आपल्या घरात भयंकर वास्तुदोष लागेल. याचे निवारण करणे खूपच अवघड होईल. होय, बरोबर ऐकलत. यामुळे तुम्हाला कंगाल होण्यास वेळ लागणार नाही. जर तुम्ही ही चूक करत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला सावध होणे खूप सोपे जाईल. तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या मूर्ती देवाऱ्यात सोबत ठेवायच्या नसतात आणि कोणत्या मूर्ती सोबत ठेवायच्या असतात. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक पूजास्थळ असणे आवश्यक आहे किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये ते असते सुद्धा. आणि प्रत्येकजण घरात सुख समृद्धी लाभण्यासाठी, घरात लक्ष्मीचा वास वाढण्यासाठी, विघ्न दूर होण्यासाठी आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मनोभावे देवांची पूजा करतात. आपण दररोज आपल्या देवांची पूजा अर्चना करतो. आपण देवाला स्नान घालतो, त्यांना वस्त्र परिधान करतो, त्यांना चंदन लावतो, केशर लावतो, त्यांना नैवेद्य अर्पण करतो आणि हे सगळं आपण नित्य नियमाने आणि खूप श्रद्धाभक्तीने करतो. कारण आपल्या घरातील देवारा म्हणजे घरातील सर्वात पवित्र जागा असते व घरातील पूजास्थळ हे आपल्या घरातील देवांशी संवाद साधण्याचे एक उत्तम साधन असतं. आपण आपल्या देवाऱ्यातील देवांना आपलं सुखदुःख सांगतो. आपल्या घरात होणाऱ्या प्रत्येक शुभ गोष्टीचे देव आपले साक्षी असतात. जर घरामध्ये पूजास्थळ नसेल, देवारा नसेल तर आपल्या घरात कधीच सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही. काही लोकांच्या घरामध्ये देवघर तर असतं, पण ते दररोज पूजा करत नाहीत. पण त्यांच्या घराला दरिद्रता लागल्याशिवाय राहत नाही. कारण शास्त्र नियमानुसार घरातील स्त्रीने रोज देवपूजा केलीच पाहिजे. कारण हेच ते ठिकाण आहे जिथे आपल्या घरात कायमस्वरूपी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत असतो. आपल्या घरातील मूर्तीमधून आपण देवांशी संवाद साधण्याचा सरळ मार्ग निवडतो. आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांची पूजा अर्चना करतो, त्यांचे ध्यान करतो आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण प्रार्थनासुद्धा करतो. परंतु बऱ्याच वेळा असे घडते की आपण पूजा केल्यानंतरही आपल्याला त्याचा पूर्ण परिणाम मिळत नाही. देवासमोर नित्य पूजा करूनही घरात सुखशांती नांदत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमी वादविवाद होत असतात. मग तो छोट्या कारणासाठी असो किंवा मोठ्या कारणासाठी. यामागचे प्रमुख कारण म्हणजे घरातील वास्तुदोष. वास्तुशास्त्रानुसार घरात निर्माण होणाऱ्या अशुभ संकेतामागे देवांच्या मूर्तीची अयोग्य मांडणी असू शकते. बऱ्याच वेळा लोक धर्मस्थळी जातात आणि ज्या आवडलेल्या मूर्ती घरात घेऊन येतात. परंतु यासाठी जरा जागरूक राहणे गरजेचे आहे. वास्तुदोष टाळण्यासाठी घरात देवी देवतांच्या मूर्ती ठेवताना वास्तुशास्त्रानुसार काही मूर्ती घरात ठेवणे टाळणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत याचे नियम सर्वांनाच माहीत असणे गरजेचे आहे. कारण हे नियम वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बनवलेले आहेत. जर तुम्ही हे नियम योग्य प्रकारे पाळले तर घरात नेहमीच सुखशांती समृद्धी टिकून राहील. जर हे नियम पाळले नाही तर घरात दुःख, दारिद्र्य आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. घरातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरामध्ये वाढू लागतो. यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये वादविवाद होतात आणि नैराश्य निर्माण होते आणि कष्ट करूनही यश मिळत नाही. म्हणून वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्ती ठेवताना योग्य नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तर मंडळी, असे होऊ नये म्हणून आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया की घराच्या देवाऱ्यामध्ये नक्की कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात आणि कोणत्या मूर्ती कधीच ठेवायच्या नसतात. तसेच सुख समृद्धी मिळण्यासाठी कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती देवाऱ्यात ठेवणे किंवा एकमेकांच्या जवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार जर आपण काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्ती आपल्या घरात, मंदिरात योग्य पद्धतीने ठेवल्या तर त्याचे आपल्याला खूप चांगले परिणाम मिळू शकतात. पण त्याचवेळी जर काही देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या गेल्या तर त्याचे परिणाम अतिशय अशुभ होऊ शकतात. आपल्या शास्त्रामध्ये काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवण्यास मनाई केली आहे. त्याबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा.
त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, हर हर महादेव. तर मंडळी, कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात याविषयीची माहिती पाहूया. वास्तुशास्त्रानुसार घरात पंचदेवी देवतांची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते आवश्यकसुद्धा आहे. तर पंचदेवी देवता तुम्हाला माहीत आहेत का? पंचदेवी देवता कोण आहेत? पहिले गणपती, दुसरे शिवलिंग, तिसरे दुर्गादेवी, चौथे विष्णू भगवान. जर तुमच्या देवाऱ्यात पंचदेवी देवता असतील तर तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही. सुख, समृद्धी, पैसा, ऐश्वर या सर्व गोष्टीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर देवाऱ्यामध्ये पंचदेवी देवता असणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार सर्वप्रथम घराच्या मंदिरात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या घरात पूजास्थळात गणपती बाप्पाची मूर्ती खूपच महत्त्वाची आहे. पण लक्षात ठेवा, गणपतीची मूर्ती देवाऱ्यात एकापेक्षा जास्त असू नये. देवाऱ्यात जर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल तर त्यांच्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणे आवश्यक आहे. आणि ती डाव्या बाजूला विराजमान असेल तर ती खूप शुभ मानले जाते. लक्ष्मी मातेच्या डाव्या भागाला गणपती भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करावी. अशा प्रकारे लक्ष्मी मातेच्या डाव्या भागाला गणपतीची स्थापना करणे शुभ मानले जाते, कारण माता लक्ष्मी हे धनाची देवी आहे आणि गणपती हे बुद्धीचे देवता आहेत. बुद्धी आणि लक्ष्मी यांचा संबंध शास्त्रात खूप अधिक प्रमाणात सांगितलेला आहे. बुद्धीविना लक्ष्मी प्राप्त होत नाही, म्हणून माता लक्ष्मीच्या शेजारी गणपती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ते ठेवलेच पाहिजे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा क्रम चुकता कामा नये. जर तुम्ही गणपतीच्या डाव्या भागाला लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवत असाल तर हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे घरात अनर्थ होऊ शकतो, कारण हे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. कारण धर्मशास्त्रानुसार पुरुष देवतांच्या डाव्या भागाला त्यांच्या पत्नीचं स्थान असतं आणि माता लक्ष्मी हे गणपतीच्या आई समान आहेत. म्हणून गणपतीच्या डाव्या भागाला माता लक्ष्मी कधीच ठेवू नका, तर उजव्या भागाला ठेवा. घरातील जशी गणपतीची मूर्ती घरातील सर्व विघ्न अडचणी दूर करते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि घरातील समस्यासुद्धा दूर करते. दुसरी महत्त्वाची मूर्ती म्हणजे माता लक्ष्मी ह्या धनाच्या देवी आहेत. देवाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. पण लक्षात ठेवा, माता लक्ष्मीची मूर्ती एकटी ठेवणे कधीही शुभफळ देत नाही. हो, बरोबर ऐकलत. माता लक्ष्मीच्या उजव्या भागाला भगवान विष्णू यांची स्थापना करणे आवश्यक आहे. भगवान विष्णू म्हणजे साक्षात नारायण, जगाचे पालन करता. भगवान नारायण हे जगाचे पालन करणारे देवता आहेत आणि माता लक्ष्मी ही जगाची पालन करते देवी आहे. आणि माता लक्ष्मी, नारायण हे लक्ष्मी मातेचे पती आहेत. जर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती हवी असेल तर माता लक्ष्मीच्या शेजारी भगवान विष्णू यांना स्थापन केलंच पाहिजे. माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हाव्यात, त्यासाठी तुम्हाला नेहमी भगवान नारायण यांची पूजा आधी करावी लागते. असे केल्याने माता लक्ष्मीबरोबर भगवान नारायण हे सुद्धा प्रसन्न होतात. यामुळे आपल्या घरात सुख, संपन्नता आणि वैभव कायम टिकून राहते. भगवान विष्णू यांच्या डाव्या भागाला माता लक्ष्मीची स्थापना करावी. जर तुमच्या देवाऱ्यात भगवान विष्णू यांची मूर्ती नसेल तर तुम्ही त्यांचे स्वरूप विष्णू भगवान यांचा अवतार असलेली कोणतीही मूर्ती माता लक्ष्मीच्या शेजारी ठेवू शकता. देवाऱ्यामध्ये कोणत्या मूर्ती एकत्र ठेवू नये याविषयीची माहिती पाहूया. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजास्थळात शंकर भगवान आणि हनुमानजी यांची मूर्ती एकत्र ठेवणे टाळलं पाहिजे. तसेच दोघांच्या मूर्ती किंवा फोटो समोरासमोर ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो. हेच नाही तर देवाऱ्यात कोणत्याही मूर्तीच्या समोरासमोर कोणत्याही देवी देवतांची मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे भयंकर वास्तुदोष निर्माण होतो. म्हणून कोणत्याही मूर्तीच्या समोरासमोर कोणतीही मूर्ती ठेवू नका. त्याचबरोबर शिवलिंगाच्या बाजूला माता अन्नपूर्णा यांची स्थापना करणे आवश्यक आहेत. देवाऱ्यामध्ये शिवलिंग एकटे ठेवणे अशुभ मानले जाते. देवाऱ्यात शिवलिंगाच्या बाजूला शिवपरिवार असणे
खूप गरजेचे आहे. शिवलिंगाच्या आजूबाजूस गणपती आणि अन्नपूर्णा अवश्य ठेवली पाहिजे. यामुळे शिवपरिवार तयार होतो. ज्या घरात शिवपरिवार एकत्र असतो त्या घरात कधीही एकता कधीही तुटू शकत नाही. त्या घरात एकता कायम टिकून राहते. शिवाय एका पूजास्थळात एकाच देवी देवतांच्या 2 मूर्ती किंवा त्याहून अधिक मूर्ती ठेवू नये, कारण यामुळे नकारात्मक परिणाम होतात. वास्तुशास्त्रानुसार योग्य मूर्तीची निवड आणि देवाऱ्यात योग्य रचना केल्यास घरात शांती, संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते. नियमांचे पालन केल्यास घरात आर्थिक संकटे, वाद, नकारात्मक ऊर्जा वाढू शकत नाही. त्यामुळे या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हर हर महादेव. शिवशंकराच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धन्यवाद.